तान्ह मूल आहे समजा, तान्ह मूल आहे, त्याला भूक लागली. आईचं जर खांद्यावर खेळतं, आईचं कान ओढतं, गाल ओढतं, नाक ओढतं, पदर ओढतं, पाय ओढतो, पण त्याला भूक लागल्यानंतर त्याला कुठे तोंड लावायला लागतं? आईच्या छातीला. पाठीला लावून चालतं? आईच आहे, आईच आहे ते नाही. म्हणजे सद्गुरूंचं जे स्थान आहे त्या स्थानावरच तुम्हाला येऊन चिकटायला पाहिजे, बरोबर की नाही? हे सद्गुरूंचं हे घर आहे, हे सद्गुरूंचं गाव आहे, हे सद्गुरू बसलेली खुर्ची आहे, असं करून चालत नाही. चालतं का असं? नाही झालं, ठीक आहे, काही नाही, त्याच्यापेक्षा त्यांची ती खुर्ची आहे, त्याला मी वंदन करतो. आता ते इथं नसतात, त्यांनी इथं बघा त्यांच्या पायातला जोडा आम्हाला देऊन ठेवलेला आहे सगळ्यांना नमस्कार करण्यासाठी, त्याला आम्ही करतो. पण आज जर ते स्वतः इथं आहेत, मग जोड्याला कोण हात लावेल? लावेल? म्हणजे हा माणसाचा भाव असायला हवा. सद्गुरू स्थानाचं हे महात्म्य आहे की भूक लागल्यानंतर जिथे तोंड लावायला पाहिजे तिथंच लावलं गेलं पाहिजे. तसंच तुम्हा आम्हाला जर शांतता आणि आनंदाची ओळख करून घ्यायची असेल तर जिथे जायला पाहिजे तिथंच जायला पाहिजे.